नमस्कार मित्रांनो. आज आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम तसेच ट्विटरवरती एक पोस्ट केलेली आहे. ती पोस्ट आता सध्या चर्चेत चालू आहे आणि ती पोस्ट म्हणजे 26 लाख महिला या योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत. त्या कशामुळं बाद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना इथून पुढे लाभ मिळणार आहे का नाही, ही माहिती आपण सविस्तर पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे, तर काही कुटुंबांमध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2,25,00,000 पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. तात्पुरता स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांची माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कार्यवाही करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. तर मित्रांनो, तुमच्याही घरात किंवा 4चाकी गाडी असेल, त्या योजनेच्या अटीमध्ये तुम्हीही बसत असाल तर तुमचा लाभ हा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आणि तुम्ही जर या योजनेसाठी अपात्र ठरत असाल तर तुमचा लाभ यापुढे बंद होणार आहे.